2029 2029 हे वर्ष भारताचं राजकीय क्षितिज बदलून टाकणारं ठरणार आहे. गेल्या काही कालावधीतील केंद्रातील भाजप सरकारचे जर प्रयत्न पाहिले तर परिसीमन आयोग, संसदेतील खासदारांची संख्या वाढवणं या दोन महत्त्वाच्या गोष्टी केंद्र सरकार 2029च्या निवडणुकीपासूनच लागू करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. आणि आता त्यासोबतच 2029ची ती निवडणूक ही देशाचा राजकीय इतिहासच नव्हे तर भूगोल बदलणारी देखील निवडणूक ठरणार आहे. कारण त्या वर्षापासूनच देशात वन नेशन वन इलेक्शन ही कन्सेप्ट लागू होण्याची शक्यता आहे. हा फॅक्टर देशासहितच राज्यांच्या राजकारणावर देखील मोठ्या प्रमाणात प्रभाव टाकणार आहे. अनेक राजकीय गणित, अनेक राजकीय समीकरणं या निर्णयामुळे देशभरात बदलू शकतात. देशातील निवडणुकांचं चित्र या निर्णयामुळे पूर्णपणे बदललं जाईल. त्यासाठीच वन नेशन वन इलेक्शन हा मुद्दा समजून घेणं प्रत्येकासाठी गरजेचं आहे. देशातील अगदी लोकसभेपासून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर देखील या कन्सेप्टचा एकाच वेळी प्रभाव पडणार आहे. मात्र या निर्णयाचे जसे फायदे होऊ शकतात तसेच मोठ्या प्रमाणावर तोटे देखील होऊ शकतात. त्यामुळेच वन नेशन वन इलेक्शन नक्की काय आहे, त्याचे राजकीय फायदे तोटे काय आहेत आणि हे 2029 पासून लागू होणार आहे असं नक्की कोण म्हटलं, या सगळ्या गोष्टींवर आपण पुढची काही मिनिटं बोलणार आहोत. नमस्कार, मी शशिकांत हिवरकर आणि तुम्ही पाहताय कट टू कट. एक राष्ट्र एक निवडणूक म्हणजे देशात लोकसभा आणि विधानसभा या दोनही सभागृहांच्या निवडणुका एकाच वेळी समन्वयाने आयोजित करणं हे 2029 पासून लागू होण्याची शक्यता आहे. खरं तर हे 2029 पासून जरी लागू झालं तरी भारतात हे काही पहिल्यांदा घडणार नाहीये. खरं तर 1951 ते 67च्या काळात भारतानं हे प्रारूप राबवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले होते. मात्र 60च्या दशकाच्या उत्तरार्धात काही राज्यांच्या विधानसभा आणि लोकसभेचं देखील मुदतपूर्व विसर्जन झाल्यामुळे हे चक्र विस्कळीत झालेलं आणि आता पुन्हा 2029 पासून या अनुषंगानंच निवडणुका घेण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे. यावर विचार करण्यासाठी खरं तर 2023 मध्ये रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीनं तत्कालीन तज्ज्ञांशी चर्चा केली, लोकप्रतिनिधींशी चर्चा केली आणि जवळपास 191 दिवसांच्या संशोधनानंतर 2024 मध्ये या समितीनं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आपला या अनुषंगाचा अहवाल सादर केला. या अहवालामध्ये वन नेशन वन इलेक्शन या कन्सेप्टचा बारकाईने विचार केला गेला होता. हे लागू करण्यासाठी काय काय करता येईल या शक्यतांचा विचार संबंधित अहवालामध्ये होता. सोबतच या अनुषंगाने काय फायदे तोटे आहेत हे देखील या समितीनं तत्काळात तपासलं होतं. त्या अनुषंगाने सध्या कार्यरत असणाऱ्या JPC म्हणजे जॉईंट पार्लमेंटरी कमिशननं देखील आता या वन नेशन वन इलेक्शनसाठी सकारात्मक भूमिका घेतली आहे. या समितीचे अध्यक्ष असणारे PP चौधरी यांनीच नुकतीच 2029 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांपासून देशात वन नेशन वन इलेक्शन लागू होऊ शकतो असं म्हटलेलं आहे. त्यामुळेच सध्या देशात वन नेशन वन इलेक्शन ही कन्सेप्ट पुन्हा एकदा चर्चेत आली. आपण सगळ्यात अगोदर वन नेशन वन इलेक्शन म्हणजे काय ते समजून घेऊयात. वन नेशन वन इलेक्शन म्हणजे काय तर देशातील लोकसभा आणि विधानसभा यांच्या निवडणुका एकाच वेळेला घ्यायच्या आणि त्यांच्यासोबत किंवा तदनंतर विहित मुदतीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील त्याच्या आसपासच घ्यायच्या. आणखीन फोडून घ्यायचं, समजून घ्यायचं जर म्हटलं तर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका 2024ला झालेल्या, केंद्रातील लोकसभेच्या निवडणुका देखील 2024ला झालेल्या. मात्र त्यानंतर काही कालावधीनंतर इतर राज्यांमध्ये विधानसभाच्या निवडणुका होतच राहिलेल्या. नुकतीच तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल अशा राज्यांमधल्या विधानसभांच्या निवडणुका तर अगदी आता 2026 मध्ये झाल्या. मात्र जेव्हा वन नेशन वन इलेक्शन लागू होईल तेव्हा या सर्व राज्यांच्या विधानसभा निवडणुका लोकसभा निवडणुकीच्या वेळेसच एकत्रच होतील. आता जर असा कायदा आणला आणि या सर्व विधानसभा आणि लोकसभा निवडणुकी एकाच वेळी घ्यायचं असं सरकारनं जरी म्हटलं तरी या अनुषंगानं सर्वसामान्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होतात. आपण त्या प्रश्नांची उत्तरं देखील शोधण्याचा प्रयत्न करूया. ज्या राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ 2029 नंतरही शिल्लक असेल त्यांचं काय होईल? या प्रश्नाचं उत्तर आहे संविधानिक दुरुस्तीद्वारे त्या राज्यांचा कार्यकाळ वेळेआधी संपून 2029च्या निवडणूक चक्राशी त्या विधानसभा जोडल्या जातील. कायद्यामध्ये असणाऱ्या अशा तरतुदींचा यासाठीचा आधार घेतला जाईल, कारण एकदा विधानसभेचा कार्यकाळ लवकर संपवला तरी त्यानंतर होणाऱ्या निवडणुकांमध्ये नेहमीसाठी एक सुसूत्रता येईल. सर्व विधानसभांच्या निवडणुका
निवडणुका या देशभरात एकाच वेळी होतील? आता यातून दुसरा प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे ज्यांचा कार्यकाळ 2029 पूर्वी संपत असेल त्यांचं काय होईल? यासाठी देखील काही तरतुदी केल्या जातील किंवा यापूर्वी संविधानात असणाऱ्या तरतुदींचा आधार घेऊन संबंधित राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवटही लावली जाऊ शकते. त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे, यात कोणत्या कायदेशीर अडचणी येतील? जर वन नेशन वन इलेक्शन लागू करायचं असेल तर त्यासाठी कायद्यामध्ये अनेक सुधारणा करावी लागेल. तसंच या कायद्यांमध्ये जर सुधारणा करायची असेल किंवा त्यासाठी मंजुरी घ्यायची असेल तर त्यासाठी जवळपास संसदेतून 2/3 बहुमत आवश्यक आहे आणि देशभरातल्या एकूण राज्यांपैकी निम्म्या राज्यांची मंजुरी या कायद्याच्या बदलासाठी असणं आवश्यक ठरणार आहे. आणि इथंच एक मेक आहे. सध्या समितीचे अध्यक्ष असणारे चौधरी यांनी आतापर्यंत आम्ही ज्या ज्या राज्यांशी तिथल्या सरकारांशी चर्चा केली तिथून आम्हाला जवळपास 91% सकारात्मकच प्रतिसाद मिळालेला आहे असं वक्तव्य केलंय. त्यामुळे कदाचित ही गोष्ट ही केंद्र सरकारच्या म्हणजे भाजपच्या केंद्र सरकारच्या पथ्यावर पडणारी आहे. सध्या स्थापन केलेल्या जेपीसीच्याच मार्गदर्शनानुसार केंद्र सरकार हे वन नेशन वन इलेक्शनसाठी 2 फेज ट्रान्झॅक्शन मॉडेलचा देखील विचार करत आहे. आता 2 फेज ट्रान्झॅक्शन मॉडेल म्हणजे काय? तर 2029 मध्ये एकदम सगळ्या राज्यांच्या विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याऐवजी 2029 ला काही राज्यांच्या आणि उरलेल्या राज्यांच्या विधानसभा निवडणुका हा या 2034च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी एकत्र घ्यायच्या, जेणेकरून ज्या राज्यांचा विधानसभांचा कार्यकाळ मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे त्या विधानसभांच्या निवडणुकांचं चक्र यामुळे बिघडणार नाही किंवा संबंधित निवडून आलेल्या उमेदवारांचा कार्यकाळ हा देखील कमी करावा लागणार नाही. मात्र यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे या कायद्यांमध्ये केंद्र सरकारला बदल करावी लागेल आणि इथे कदाचित भाजपला या गोष्टी जड जाऊ शकतात. कारण 2024 मध्ये जेव्हा वन नेशन वन इलेक्शन ही कन्सेप्ट मानली गेली होती त्यावेळी काँग्रेस असेल, समाजवादी पार्टी असेल, DMK असेल, CPI असेल, CPIM असेल अशा अनेक पक्षांनी भाजपच्या या प्रस्तावाला एकजुटीनं विरोध केला होता. मात्र NDA मध्ये असणारे काही मोजके पक्ष यासाठी भाजपच्या फेवरमध्ये होते. या वन नेशन वन इलेक्शनचे काही फायदे आहेत तसेच तोटे देखील आहेत. फायद्यांबाबत बोलायचं झालंच तर या प्रकारच्या निवडणुकांमुळे निवडणुकांवर होणारा अवाढव्य खर्च हा कमी होऊ शकतो. म्हणजे एखाद्या राज्यात लोकसभेच्या निवडणुका अगोदर झाल्यानंतर पुन्हा विधानसभेच्या निवडणुका जर करायच्या असतील तर त्यासाठी निवडणूक आयोगाला स्वतंत्रपणे नियोजन करावं लागतं, स्वतंत्रपणे कर्मचारी तैनात करावे लागतात, पोलीस कर्मचारी तैनात करावे लागतात. या सर्वांवर होणारा खर्च हा अशा पद्धतीच्या निवडणुकांमुळे कमी होऊ शकतो. तिथंच या गोष्टीचा तोटा म्हणजे या निवडणुकीचा किंवा अशा पद्धतीच्या निवडणुकीचा सर्वात मोठा फायदा हा भाजपलाच होऊ शकतो. कारण एकाच वेळी जर देशभर निवडणुका होणार असतील तर आज भाजप हाच देशातला सगळ्यात मोठा पक्ष आहे ज्यांची सदस्य संख्या ही जगातील सर्वात जास्त आहे. जर अशा एकत्र निवडणुका झाल्याच तर देशभर प्रचार यंत्रणा राबवण्यासाठी सगळ्यात मोठा प्लस पॉइंट हा भाजपकडेच आहे. सोबतच अशा निवडणुका जर झाल्या तर या निवडणुकांमध्ये राष्ट्रीय मुद्दे हे स्थानिक किंवा प्रादेशिक मुद्द्यांना झाकोळून टाकू शकतात. राष्ट्रीय मुद्द्यांचा प्रभाव हा थेट स्थानिक आणि प्रादेशिक ठिकाणाच्या निवडणुकांवर पडू शकतो, ज्याचा फटका मोठ्या प्रमाणात छोटे पक्ष असतील किंवा प्रादेशिक पक्ष असतील यांना बसू शकतो. तुर्तास इथेच थांबूयात. मात्र केंद्र सरकारकडून प्रस्तावित असणाऱ्या वन नेशन वन इलेक्शन या 2029 पासून खरंच लागू होईल का? सोबतच देशातला विरोधी पक्ष भाजपला इतक्या सहजासहजी हे लागू करून देईल का? आणि सर्वसामान्य नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं? देशात अशा पद्धतीनं निवडणुका एकत्र व्हायला हव्यात का? तुमची मतं मला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. सोबतच अशा राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.